हाय फ्रेंड्स, आज ना आमच्या इथे पाऊस पडला. तर खूप छान वातावरण झालं होतं, थंड वारं सुटलेलं होतं आणि तो पावसाचा क्षण अनुभवण्यासाठी मी पण मग घरातून थोडीशी बाहेर आले आणि असंच वाटलं की आपण शूट करूया. तर तुम्हाला आभाळही दिसत असेल, इतकं सुंदर दिसत आहे. ढग छान थोडेसे काळे पांढरे असे आले होते. फार मोठा पाऊस नव्हता, पण बऱ्यापैकी झाला. पण त्याच्यामुळे खूप छान असं थंड वातावरण झालं. तर महत्त्वाचं म्हणजे ही सगळी झाडं आहेत ना, ती खूप आनंदी झालेली आहेत. कारण खूप ऊन आहे, अजून देखील फारसं पावसाचं प्रमाण नाही आहे. एव्हाना भरपूर पाऊस येत असतो, पण वातावरण सगळं बदलून गेलं. एक 15-20 मिनटंच पाऊस पडला, पण सगळं वातावरण बदलून गेलं. झाडांप्रमाणे मी पण खूप खुश झाले. मस्त मातीचा वास येत होता आणि बाहेर गेल्यामुळं ॲक्च्युली सगळाच कंटाळा निघून गेला आणि सगळी झाडं अशी मस्त पावसाच्या पाण्याने न्हावून गेली. तर तुम्हाला मी इथं माझ्या आजूबाजूचा थोडासा परिसर तुम्हाला दाखवते. इथं हे आंब्याचं झाड आहे, इथं ही छोटीशी शेती टाईप केलेलं आहे. इथं काही मिरच्यांची झाडं आहेत, गवारी आहे, त्याच्यानंतर वांग्याची झाडं आहेत. मी तुम्हाला कधीतरी जवळून पण दाखवेल. केळी आहेत, कढीपत्ता आहे. तर अशा प्रकारे आम्हाला आमच्या परसबागेतच खूप साऱ्या गोष्टी मिळतात. हा हापूस आंबा आहे, याला खूप चांगले आंबे आलेले आहेत. हे समोर दिसत आहे, हे जांभूळ आहे, रामफळ आहे आणि हा बघा छोटासा रस्ता जातो आहे. तर मला ना माझ्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर खूप आवडतो, कारण इथं खूप शांतता असते आणि खूप झाडं तशी कमी व्हायला लागलीत, कारण आता इथं घरं व्हायला लागली आहेत. पण हे असं सुंदर असं वातावरण आहे. कधीतरी अगदी सकाळी सकाळी थोडंसं लाईटचं धुकं पण असतं. तर असं मस्त आम्ही ऑर्गॅनिक गोष्टींचा पण आनंद घेतो आणि खूप छान वाटतं. आता ह्याच निसर्गाच्या गोष्टीमध्ये राहायला खरं खूप आवडतं आहे, दगदग आणि गोंधळापेक्षा. तर तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा.